आता काय कायदा लिहिलाय बापानं आमच्या आम्हाला शिकवता काय आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही भाबड्या गरीबाला भ्रष्टाचारी हे नेते लुटतात बाबासाहेबांच्या कायद्या पुढं पंतप्रधानही इथे झुकतात छत्रपती शिवाजी महाराज की जय शिवाजी जय शिवाजी आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही इतिहासाच्या त्या पानाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी जय भवानी जय शिवाजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम बोलो आगे वाले बोलो जय भीम बोलो पीछे वाले बोलो जय भीम बोलो रे बोलो जय भीम बोलो रे बोलो जय भीम बोलो आगे वाले बोलो जय भीम बोलो पीछे वाले बोलो जय भीम बोलो रे बोलो जय भीम बोलो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा संविधान ते हलवू नका रे तुम्हाला इशारा हाय संविधान ते हलवू नका रे तुम्हाला इशारा हाय आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही आम्ही भीमाची पोरं हाय आमचा नादच करायचा नाही नमो
कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादयामि मोक्षावादा वेरमणि सिक्खापदं समादयामि सुरामेरयमज्जपमाददाना वेरमणि सिक्खापदं समादयामि साधु 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 सकल वेदं विदयानं देवरूपं सुजीव निर्मल चक्षु कपिलकोशं गौरवर्णं सुकाय अभयजितं निभयकामं सुरतधमं सुप्रेम विरदरजं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्य प्रभरत्न तू साधु वरदान तू आज कुलभूष तू भीमराजा सकल विद्यापती ज्ञान सत्संगती शास्त्र शासनमती बुद्धि तेजा पंकजा नर्मदा रत्न स्वजन उत्तरा भगवंता मुसाकरा भक्त काजा चौदार संगरी शस्त्र धरिता करी कापरा हरिमुरी रौद्र रूपा मुक्ती पद कोणता जीर्ण स्मृती जाणिता उजाळला गतिका मार्ग साधा राष्ट्र घटना कृती शोभते भारती महामानवती सार्थ संज्ञा शरण बुद्धासमी शरण धम्मासमी शरण संघासमी भीमराजा 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 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा महात्मा ज्योतिराव फुल्यांचा बाबासाहेब आंबेडकर हे एवढे महान नेते होते की या देशासाठी अतिशय मोठे बलिदान त्यांनी दिलेलं आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही फक्त आपल्या भारतातच नाही तर 127 देशांमध्ये आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी होताना आपल्याला दिसते। एवढा मोठा महामानव होता की त्यांनी कुठल्याही प्रकारचा रक्ताचा एक थेंबही न सांडवता राजनीतिक आणि धार्मिक असं मोठं परिवर्तन या देशामध्ये घडवलं आणि देशाला खऱ्या अर्थाने अतिशय अभ्यासपूर्वक या देशामध्ये अराजकता माजणार नाही याचा अतिशय संशोधनपूर्वक विचार करून त्यांनी बौद्ध धर्माचा दीक्षा आपल्याला दिली। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एवढे महान नेते होते। आज तुम्ही हा निळा सागर जर पाहिला असेल तर मला वाटतं प्रत्येक जण गाडीवर आलाय, अतिशय उन्हातानात आलेला आहे। कुणीही पर्वा केलेली नाही की उन्हाचे डिग्री तापमान किती आहे। याचं कारणच असं आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या काळामध्ये उन्हातानाची पर्वा न करता उपाशी पोटी राहता आपल्यासाठी जे केलंय त्याचं एक चीज आपण करण्यासाठी आपणही उन्हाची तमा बाळगलेली नाही। अशा या महान नेत्यास अभिवादन करीत असताना सर्व धर्मातले सर्व पंथातले इथे लोक हजर आहेत। त्या बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी जुन्नर नगरपालिकेचे नगराध्यक्ष माननीय श्याम भाऊ पांडे की जे सर्व धर्म समभाव मानतात ते आवर्जून इथे उपस्थित आहेत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक विकास मंडळाच्या वतीने मी त्यांचं हार्दिक स्वागत करते। तसेच आमचे गटनेते जमीर भाई कांती हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत। त्यांचंही मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मंडळाच्या वतीने हार्दिक स्वागत करते। आमचे गटनेते दिनेश भाई दुबे हे सुद्धा आवर्जून उपस्थित आहेत। आमच्या सुवर्णताई पटकर असतील, हजराताई इनामदार, अश्विनी गवळी, मोनाली मस्के, अंकिता गोसावी, समीर भगत, त्याच्यानंतर फिरोजभाई पठाण, मुन्ना कासम, पत्रकार माननीय अतुल परदेशी, अखिल भाई शेख आणि खऱ्या अर्थाने स्वयंस्फूर्तीने काय करायचं असतं या महामानवाच्या जयंतीच्या निमित्ताने मला वाटतं ऋषिकेश जोगळेकर आणि नरेंद्र तांबोळे आणि प्रदीप हुगे यांनी आम्हाला, सचिन खत्री यांनी आम्हाला 4 दिवसापूर्वी सांगितलं की तुमची रॅली येणार आहे, आपली रॅली येणार आहे आणि त्या रॅलीला जिलेबी वाटपाचा कार्यक्रम अमरनाथ सेवा मंडळाच्या वतीने आज इथं उपस्थित होतोय। त्यांचंही मी खरंच हार्दिक स्वागत करते आणि आपण सर्वजण इथे उपस्थित राहिलात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी।
मी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. शिवरायांच्या या ऐतिहासिक जन्मभूमीत आजच्या या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पवित्र जयंतीनिमित्त उपस्थित सर्व सन्मानित. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला राज्यघटना दिली आणि राज्यघटनेच्या ताकदीनुसार पंतप्रधान असून द्या किंवा सर्वसामान्य असून द्या त्यांना फक्त एकाच मताची ताकद दिली. त्याचसोबत आमदार असून द्या, खासदार असून द्या, मुख्यमंत्री असून द्या किंवा पंतप्रधान असून द्या, त्यांना जेवढे कायदेशीर अधिकार दिलेले आहेत ते सर्व अधिकार सर्वसामान्य लोकांना सुद्धा आहे. याची जाणीव या राज्यघटनेने आपल्याला करून दिली. खऱ्या अर्थानं या राज्यघटनेला आपला मानाचा मुजरा आहे. त्यासोबत ही राज्यघटना ज्यांनी आपल्याला दिली खऱ्या अर्थानं आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, जय भीम. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या या भूमीमध्ये तथाकथित भगवान बुद्धांच्या प्रतिमेला या ठिकाणी प्रथमतः अभिवादन करून होऊ घातलेल्या या महामानव भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या निमित्तानं उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी अलकाताईंनी सगळ्यांची नावं घेतलेली ती सर्व मान्यवर, त्याचप्रमाणे समोर बसलेले सगळे शहरातील बंधू आणि भगिनींनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची ही आपण पुण्यतिथी साजरी करत असताना अतिशय जोमाने आणि अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये तालुक्यातूनच नव्हे तर राज्यातून संपूर्ण देशभर ही जयंती मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेबांची जयंती साजरी केली जाते. आज मुंबईमध्ये तर फार मोठा जल्लोष मुंबईमध्ये आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतोय. या अशा महामानवांची पुण्यतिथी साजरी करत असताना मला या ठिकाणी आपल्याला निश्चित सांगायचं वाटेल, ज्या पद्धतीनं जुन्नर शहरामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आपण उत्सव जसा 2 वेळा 3 वेळा साजरा करतो त्या पद्धतीनेच बाबासाहेबांची पण पुण्यतिथी जयंती पण या पद्धतीनं आपण साजरी करण्यात यावी अशी मी या समाज बांधवांना विनंती करत असताना उपस्थित सर्व मान्यवरांचं या ठिकाणी स्वागत करून बाबासाहेबांच्या या जयंतीच्या निमित्तानं या ठिकाणी हार्दिक शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद. हा पवित्र दिन, मंगल दिन, सर्व भारतीयांचा असलेला अभिमान, स्वाभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि खऱ्या अर्थाने जुन्नर शहराच्या मध्यवर्ती वस्तीमध्ये असलेलं आपलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, या विद्यालयांच्या प्रांगणामध्ये असलेली आपली बाबासाहेबांची ही मूर्ती तालुक्यातून अनेक मान्यवर काही ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येत असतात. शहराचा प्रथम नागरिक आहे मी सर्व मानलेल्या मान्यवरांचं, सर्व आंबेडकर जनतेचं या ठिकाणी स्वागत करतो आणि त्यांना आजच्या जयंतीच्या निमित्ताने लाख लाख शुभेच्छा देतो. अलका त्यांनी मग काही सांगितल्याप्रमाणे कुठल्याही रक्ताचा एक थेंब न सांगता फार विचार करणारी गोष्ट आहे. जगामध्ये अनेक सत्ता आल्या, कुठली हुकुमशाही पद्धतीने आली, कुठली लोकशाही पद्धतीने आली, कुठली अन्य प्रकारे आली, परंतु खऱ्या अर्थाने लोकांचं असलेलं एक मत हे कशा अर्थाने परिवर्तन करू शकतं आणि देशात असलेला एक चहावाला व्यक्ती पंतप्रधान होऊ शकतो आणि सर्वसामान्य माणूस हा चांगला क्लासरूम अधिकारी होऊ शकतो. समाज व्यवस्थेच्या लहान घटकापासून ते मोठ्या घटकापर्यंत ही सगळ्यांच्या असलेला देश आहे, ही सगळ्यांची असलेली आपली मातृभूमी आहे याची धारणा डोळ्यासमोर ठेवून सर्व उपेक्षितांना खऱ्या अर्थाने सन्मानाने जगण्यासाठी ज्या माणसांनी आयुष्य खर्च केलं असं सगळ्यांचं असलेलं अभिमान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या आजच्या ह्या मंगलमय दिनी खरं असं विचार केला कधी बाबासाहेब आंबेडकर नसते तर काय झालं असतं असा विचार जरी कधी आपल्या अंगावर काटा येतो की काय राहिलं अशी समाजाची अवस्था. आज आपण सर्वजण गुण्यागोविंदाने आणतोय, सगळे सर्व धर्मस्वभाव ही संकल्पना नुसती तोंडाने नाही तर मनामाये देखील आपण तोडल्या चांगल्या पद्धतीने बिंबवतोय. आणि समाज बांधव या ठिकाणी सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना बाबासाहेबांचं नाव घेऊन काम करत असतात. खऱ्या अर्थाने बाबासाहेब आंबेडकर हे कोणी व्यक्ती नव्हते, हा एक फार मोठा विचार होता. त्यामुळे जोपर्यंत चंद्रसूर्य आहे तोपर्यंत बाबासाहेबांचे हे जे विचार आहेत हे आयुष्यभर लोकांच्या मनाने जिवंत राहणार आहे आणि तरच आपल्या देशाची प्रगती, आपल्या राज्याची प्रगती, आपल्या गावाची प्रगती होऊ शकते असं मला ठाम विश्वास या ठिकाणी वाटतो. असं बोलण्यासारखं खूप काही आहे. बाबासाहेबांच्या पवित्र स्मृतीला आज मी तिला सगळ्यांच्या वतीने अभिवादन करतो. आजचा मंगलमय दिवसाचा जो बाबासाहेबांनी जन्मदिवस आहे या सर्व जन्मदिवसाच्या उपस्थित सर्व आंबेडकरी जनतेला, जुन्नर शहरातील सर्व तमाम थोर मोठ्या माता भगिनींना, लहान लहान मुलांना सर्वांना मी लाख लाख शुभेच्छा देतो. या ठिकाणी आमचे उपस्थित असलेल्या नगरपालिकेतील उपाध्यक्ष अलकाताई आहेत, अविन फुलबागर आहेत, जमीरभाई, गटनेते दीपेशजी परदेशी, दिनेशजी दुबे, फिरोज शेठ पठाण,
अलकाताई, कविताई, बनकरताई, हजराताई, कविता गुंजाळ, मोनाली मस्के, अंकिता गोसावी, समीर भगत, फिरोज पठाण, अखिल शेख आणि विशेष करून खऱ्या अर्थाने सामाजिक भाईचारा ज्यांनी अमरनाथ सेवा मंडळाने वेगळा असा उपक्रम केला आहे, त्यांच्या उपक्रमाला देखील मी मनापासून सॅल्यूट करतो. आणि आजच्या ह्या जयंतीसाठी सर्वांना लाखो शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम. आणि दर्शनाला थोडीशी कल्पना आहे, परंतु आपल्या तालुक्याचे आमदार माननीय शरददादा सोनवणे यांनी आपल्याला इथं चैत्यभूमीच्या धर्तीवरचं गेट कबूल केलेलं आहे. परंतु समजा काही अडचणी आल्या तर नगराध्यक्षांना सांगून ठेवावं असं दर्शनचा मानस असेल आणि म्हणून तुम्हालाही सांगून ठेवले. खऱ्या अर्थाने या महामानवाला येत असताना गेटचं आकर्षणपणा असावा हे आमच्या सगळ्यांना वाटते, तुम्हालाही वाटतंय. त्याच्यामुळे तुम्ही त्याच्यामध्ये आवर्जून लक्ष घालून करावं हीच विनंती करते. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करते आणि सगळ्यांना विनंती करते, लुंबिनी बुद्धविहार पाडळी येथे सगळ्यांसाठी भोजन व्यवस्था केलेली आहे. सगळ्यांना एक विनंती करते, संध्याकाळी मिरवणूक निघाल्यानंतर सगळ्यांनी शांततेने, आनंदात, जल्लोषात, परंतु शांततेने सगळ्या तरुण मुलांना सगळ्यांना विनंती करते आणि थांबते. धन्यवाद. पुन्हा एकदा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. कार्यक्रम संपला अशी जाहीर करते. इतिहासाच्या त्या पानाची साक्ष भीमा कोरेगावाची. हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजाधिराज श्रीमंत योगी यशवंत, वरवंत, कीर्तिवंत, गुणवंत, सामर्थ्यवंत, धनवंत, महाराष्ट्राचा धनताराचा छत्रपती शिवाजी महाराज आणि दुसरे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाराष्ट्र रत्नागिरीमध्ये रत्न जन्माला आले. एरामतीच्या सुद्धा तुला बुद्धाचे वरदान, एरामतीच्या सुद्धा तुला बुद्धाचे वरदान. एकमुखाने बोला तेज भीमराव, एकमुखाने बोला तेज भीमराव. एरामतीच्या सुद्धा तुला बुद्धाचे वरदान, बुद्धाचे वरदान. एकमुखाने बोला तेज भीमराव. जय महाकाली, महासरस्वती, महालक्ष्मी, राजराजेश्वरी, आई साहेब, जगदंबा माता की जय हो. जय भवानी, जय शिवाजी. आम्ही भीमाची पोर हाय, आमचा नादच करायचा.